बातमी आहे शरद पवार आणि अजित पवार आमने सामने आल्याची। शरद पवार आणि अजित पवार पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमने सामने आलेत। अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली। त्यात खासदार शरद पवार हेही उपस्थित होते। त्यावेळी शरद पवारांनी पर्यावरणाच्या मुद्द्यावर अजित पवारांना प्रश्न विचारला आणि त्याला अजित पवारांनी उत्तर दिल्याची माहिती मिळते। बारामतीत पाणी दूषित होतंय, हात घातला की काळं पाणी येतंय, त्यावर कारवाई करा अशी मागणी शरद पवारांनी केली आणि त्या प्रश्नाला अजित पवारांनी उत्तर देत प्रदूषण करणाऱ्या काही कारखान्यांना नोटीस देण्याचे आदेश दिल्याचं म्हटलंय। दरम्यान सुप्रिया सुळेंसह खासदारांनी प्रश्न विचारल्यानंतर अजित पवारांनी सर्व खासदारांना चांगलंच सुनावलंय। नियमानुसार तुम्हाला बैठकीत प्रश्न विचारता येत नाहीत असं अजित पवारांनी म्हटलं आणि त्यावर आम्ही या नियमांचा अभ्यास करू असं उत्तर सुप्रिया सुळेंनी दिलं। तर पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निधी वाटपावरनं सुप्रिया सुळे आणि आमदार सुनील शेळके यांच्यात खडाजंगी झाली। निधी फक्त मावळला देणार का, आम्हाला न्याय मिळणार की नाही असा सवाल करत सुप्रिया सुळेंनी संताप व्यक्त केला आणि त्यावरनं सुनील शेळके आणि सुप्रिया सुळेंमध्ये खडाजंगी झाली। आजपर्यंत मी इथं अनेक वर्ष पालकमंत्री म्हणून काम करत असताना खरा प्रोटोकॉल आपल्याला पण पाहिजे असेल तर शासकीय जी आर आहे। पुणे जिल्हा नियोजन समितीवर कोणी आहे, कोण विशेष निमंत्रित असतं, कोण सदस्य असतं, कुणाला काय राईट आहे, त्याच्यात खरा राईट आहे हा जिल्हा परिषद DPDCच्या ह्याला आहे, अध्यक्षाला आहे, त्याच्यानंतर सहअध्यक्षाला आहे आणि सदस्यांना आहे। आता आमच्याकडं स्थानिक स्वराज्य संस्था न झाल्यामुळं खरा अध्यक्षाच्या नंतर मोठा अधिकार असतो तो जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला असतो। त्यांनी रस्त्याची लिस्ट करायची, ती आम्हाला पाठवायची, आम्ही मंजूर करायची, अशा त्याच्यामध्ये गोष्टी असतात। त्या पण लक्षात आणून दिल्या, कारण बऱ्याच जणांना ह्याच्या आधी माहितीच नव्हतं की बाबा नक्की काय कुणाला अधिकार आहे। ते बोलल्यानंतर तुम्ही प्रोटोकॉल सांगितल्यामुळे असं चित्र निर्माण झालं की त्यांनी बोलू नये म्हणून। एक मिनिट, बोलू नये तर अरे बाबा, जे सदस्य आहेत ज्यांना बोलण्याचा अधिकार आहे त्यांना सेकंड लाईनला आम्ही बसवतो आणि फर्स्ट लाईनला सगळे खासदार आमदार असतात। बोलू नये म्हणून 2 तास तर मीटिंग त्यांनीच चालवली। मी फक्त